नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला शेवगा। झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायला पण इतकी खूप टेस्टी लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। शेवग्याच्या शेंगा मस्त अशा धुवून कापून साफ करून घेतल्या। शेंगा आपण 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। त्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। कढई छान मस्त गरम झाली। आता आपण त्यामध्ये तेल टाकू। तेल पण गरम झाले। जिरा आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची। लसूण, सॉरी कढीपत्ता, कढीपत्ता छान तडकायला टाकल्यानंतर आपण टाकणार लसूण। आपण ते फ्राय करून घ्यायचे, थोडंसं लालसर करून घ्यायचं लसूण। आता त्यामध्ये मिडियम आकाराचे 3 कांदे घेतले बारीक करून। कांदा आता छान परतून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा लाल मस्त लाल होईपर्यंत कांदा छान असा लालसर फ्राय झाला। आता आपण त्यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो टाकू। टोमॅटो पण असे छान परतून घ्यायचे बारीक होईपर्यंत। टोमॅटो पण असे छान फ्राय झाले। आता आपण त्यामध्ये गरम मसाले टाकू। इथे मी लाल तिखट घेतले, हळद घेतले, धना पावडर घेतले, एव्हरेस्टचे मिरची घेतले आणि घरगुती मसाला घेतले। तर ते आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये। लो गॅसवरती परतायचे म्हणजे आपले मसाले करपत नाहीये। असे 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे। मसाले छान असे परतून झाले। आता आपण इथे शेवग्याच्या शेंगा 5 मिनिटासाठी उकडून घेतल्या होत्या, त्या टाकूया। शेवग्याच्या शेंगा पण एकदम छान अशा मस्त लुसलुशीत शिजल्या। आता आपण शेवग्याच्या शेंगा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। शेवग्याच्या शेंगा शिजताना आपण जे पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं ते पण मी आता यामध्ये थोडंसं टाकू। आणि शेंगा शिजताना पण मीठ टाकलं होतं। इथे चवीनुसार अंदाजानुसार आपलं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आणि 4 ते 5 मिनिटांसाठी असं झाकून ठेवून घ्यायचं। शेवग्याच्या शेंगाला सगळा मसाला असा छानपैकी लागेल। बारीक केलेली कोथिंबीर टाकूया आता। इथे आपला शेवगा मसाला बनवून तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।